काय अपेक्षा राहिली आहे असं नाहीये. हे फक्त टोलवाटोलवी करतायत आणि आपण बघताय की काल जो पैशाचा चिखल किंवा पाऊस जो काय या निवडणुकीत झाला आहे, आता एक नवीन तंत्रच त्यांना सापडलेलं आहे की पैसे वाटा आणि निवडणुका जिंका, मतं मागा. आणि त्यांना माहिती आहे की कामं केली नाहीत आणि निवडणुकीच्या वेळेला पैसे वाटले तरी ते जिंकतायत. हे सूत्र त्यांना सापडलेलं असल्यामुळे मला असं वाटतं की ते आता लोकांना फार काही मोजत नाहीये. सर, मंत्रालयामध्ये अनेक आपण पाहतोय की फाईल गहाळ होण्याच्या अनेक प्रकरण समोर आली होती. महात्मा फुले चित्रपटाची फाईल पुन्हा एकदा गहाळ झाली, ज्यामध्ये अनेक घोटाळे आपल्याला पाहायला मिळत होते. गुन्हा दाखल झाला त्या संदर्भामध्ये. या प्रशासनावरती आता सरकारचा अंकुश आहे असं आम्हाला वाटत नाहीये. ज्या प्रकारे आता उपस्थित केला की सूत्र त्यांच्या हाती आहे, त्यामुळे पैसे वाटायला सगळा कारभार चालू आहे. मात्र या सगळ्याला शिवसेना स्टाईल उत्तर मिळणार आहे की नाही? कारण शिवसेनेची ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळी ठरलेली असतात. आता मात्र ती गरज आहे असं वाटत नाही. आता विषय असा आहे की एखाद्या आंदोलनामध्ये शिवसेना स्टाईलने काम करू शकते, परंतु पैसे वाटण्याच्या कार्यक्रमामध्ये शिवसेना येऊ शकत नाही. सध्या ज्या पद्धतीनं राज्याच्या प्रश्नांचा डोंगर आहे, हाच कुठेतरी सत्ताधाऱ्यांना याची भीती आहे का आणि त्याच अनुषंगाने अधिवेशन कमी केलंय का? आणि दुसरीकडे मुंबईत एक जे प्रकरण आलेलं आहे का, अधिकाऱ्यानं बऱ्याच पद्धतीनं गैरव्यवहाराच्या अनेक अधिकाऱ्यांचे त्याच्यामध्ये पैसे गुंतवण्याचं प्रकरण सुद्धा समोर आलेलं आहे. हे सगळे प्रश्न सरकारसमोर असणार आहेत का आणि याचीच भीती आहे? नाही, प्रश्न असा आहे की या सरकारला भीती आता कोणाचीच राहिलेली नाहीये. कारण त्यांना माहिती आहे की लोकांना पैसे दिले तर लोक निवडून देतात. त्यामुळे नीतिमत्ता, नजरेची शरम हा काही विषय आता राहिलेला नाहीये. पैसे देऊन मतं घेणं हा त्यांचा कार्यक्रम झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की ते त्या कुठल्या गोष्टीला, त्यांना माहिती आहे की आता किती प्रश्न जरी निर्माण केले तरी देखील आपल्याला पैसेच द्यायचे आहेत लोकांना. महापालिका आयुक्त महेश पाटील यांनी ज्या पद्धतीनं जे नावं येत आहेत समोर, अनेक वरिष्ठ IAS IPS अधिकाऱ्यांच्या पैशांच्या बाबतीत हा सगळा व्यवहार, हा सुद्धा प्रश्न येणाऱ्या अधिवेशनात असणार आहे. येणार, 100% हा प्रश्न येणारच. त्याचं कारण असं आहे की एक महापालिकेचा सहाय्यक आयुक्त सगळ्या अधिकाऱ्यांचे पैसे गुंतवतोय आणि केवळ त्याला सक्तीच्या रजेवरती पाठवलं जात आहे. दुसरा कोण असला असता तर त्याला आतमध्ये टाकला असता. एव्हाना EOW, CBI